ठाणकरपाडामध्ये दुर्गानगरमध्ये ही परदेशी चाळ आहे. तेथील प्रजापती चाळ त्यातील हे घर बंद होतं, त्याची भिंत कोसळली आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या मागच्या जो घर आहे त्या घरातली भिंत पण सुटलेली आहे. तिथे भाडेकरू राहतात. त्यांचं सामान आता आम्ही शिफ्ट करायला सांगितलं त्यांना, कारण ती भिंत पण कधी पण कोसळण्याची शक्यता आहे. आज सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा वावर कमी असल्यामुळे आज काही दुर्घटना घडली नाही. पण भविष्यात होऊ नये म्हणून ती भिंत पण काढून घेतो. दुखापत वगैरे झाली नाहीये, पण भविष्यात कोण तिथे परत त्रास होऊ नये म्हणून बाकीचा धोकादायक स्ट्रक्चर पण काढून घेतो. अतिवृष्टी ज्या प्रकारे सुरू आहेत आणि आपल्या प्रभाग क्षेत्रातली परिस्थिती काय आहे आणि आपण काय पाहणी केली आहे का? सकाळपासून आम्ही राऊंडवर आहोत. सकाळी 10 वाजता आज भरती होती, हायटाईट होती. त्या टायमाला पाणी लॉकिंगच्या बऱ्याच साऱ्या तक्रारी होत्या. जसं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच स्टेशन परिसर पाणी लॉकिंग झालं होतं. महापालिकेचे कर्मचारी फील्डवर काम करत होते, तरी तिथे डिवॉटरिंग पंपांद्वारे पंप चालू करून केल्यात आले, त्यामुळे पाण्याची निचरा होण्यास मदत झालेली आहे. सेम कोर्ट परिसरात सुद्धा परिस्थिती तशीच होती, पण तिथे पण एस्टिमेशन मार्फत डिवॉटरिंग पंप लावण्यात आले, त्यामुळे तिथे पण पाण्याचा निचरा झाला आहे, ते बघून आलो. तसं आता आज रेती बंदर एरिया आणि गणेश घाटावरती फेरी मारली. सकाळी 10 वाजता भरती असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता, पण आता पाण्याचा निचरा होतोय तिथून, त्यामुळे पाण्याची लेवल खाली आहे. पण तरी पण आज रात्री 9च्या दरम्यान भरती आहे. 4 वाजता पाणी लॉकिंग व्हायला सुरुवात होईल. तरी आम्ही तिथे नागरिकांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही तिथे स्थलांतरित व्हावं आणि दक्ष राहावे, सतर्क राहावे, गरजेचं सामान घेऊन तिथून स्थलांतरित व्हावं. आणि महापालिकेद्वारे दरवर्षी आपण शाळा क्रमांक 1 मध्ये स्थलांतरित नागरिकांची सोय करतो. जर शिफ्टिंगची वेळ आली तर आम्ही त्या शाळांचं नियोजन पण बघतोय. तसेच महापालिकेद्वारे जर नागरिकांना फूड पॅकेटची आवश्यकता असेल त्याचं प्रोव्हिजन महापालिके मार्फत केण्यात येईल.